बघा आपल्याला स्कॉलरशिप मध्ये परिमिती काढा असा प्रश्न येतो. मग परिमिती म्हणजे काय ते आज आपण शिकणार आहोत. वेगवेगळ्या प्रकारच्या आकृत्या तुम्हाला दिलेल्या असतात, जशा की मी तुम्हाला आता फळ्यावर दाखवलेल्या आहेत. त्याची परिमिती काढायला सांगतात. मग आता परिमिती म्हणजे काय हे सगळ्यात महत्त्वाचं. परिमिती म्हणजे डोक्यात एकदम फिट करून ठेवायचं की सगळ्या बाजूंची बेरीज. परिमिती म्हणजे काय? सगळ्या बाजूंची बेरीज. पण अशी बाजू की ती त्या आकृतीची कडा असणार आहे. काय असणार आहे? कडा. आता बाजू म्हटल्यानंतर बघा या आकृतीमध्ये किती बाजू आहेत बरोबर. मग सगळ्या बाजूंची बेरीज करत बसायची का दुसरं काय करायचं हे आपण पुढे बघणारच आहोत. तर आधी आपण बघूया हा आकार कोणता आहे सांगा. आयत. आता ह्या आयताची लांबी 14 सेंटीमीटर आणि रुंदी 8 सेंटीमीटर आहे. मग सांगा मला याची परिमिती किती येईल. काय करणार तुम्ही यांची बेरीज. मग काय येणार करा बेरीज पटकन. 44. बघा 14 दुने 28, 8 दुने 16, 28 अधिक 16, 8 आणि 6 14. अरे वा 44. व्हेरी गुड. संविधानासाठी टाळ्या. समजलं. चारही बाजूंची बेरीज केली की आपल्याला काय मिळते परिमिती. आता समजा हा आकार कोणता आहे त्रिकोण. आता हा मी काढताना थोडासा समभुज त्रिकोण काढलाय म्हणजे सगळ्या भुजा सगळ्या बाजू सारख्या. समजा हे 6 सेंटीमीटर असेल, हे 6 सेंटीमीटर, हे 6 सेंटीमीटर बाजू असेल. मग ह्या त्रिकोणाची परिमिती किती येईल सांग यश. 18. बघा आता तुम्ही बेरीज करत बसले का. तुम्ही 6 त्रिक 18 असं सांगितलं. कळते का तुम्हाला. याच्यातून तुम्ही सूत्र तयार करणार आहात पुढे जाऊन. आता हा चौकोन आहे. आता मी चौरस म्हणून काढलाय. बघू मी प्रयत्न करतेय. समजा ह्याची लांबी आहे 4, ह्याची 4, 4, 4. याची परिमिती काय 16. चारही बाजूंची बेरीज तुम्ही केली. ठीक आहे. इथपर्यंत समजलं. परिमिती कशी काढायची. ह्या तीनही बंदिस्त आकृती. महत्वाचं आकृती बंदिस्त पाहिजे. तुम्ही ह्याची काढू शकता का परिमिती. कारण तिची बाजू बंद आहे का खुली आहे. खुल्या बाजूची तुम्ही परिमिती काढू शकत नाही. परिमिती म्हणजे त्याची सगळ्या बाजूची कडा किंवा बॉर्डर त्याची बेरीज. त्याला म्हणायचं परिमिती. काय म्हणायचं परिमिती. आता बघा ही आकृती थोडीशी वेगळी आहे. समजा ह्याची लांबी आहे 2 सेंटीमीटर, ह्याची लांबी आहे 4 सेंटीमीटर, ह्याची पण लांबी आहे 4 सेंटीमीटर, ह्याची लांबी आहे 2 सेंटीमीटर. तिथं दिलंच नाही. इथं आहे 2 सेंटीमीटर, इथं आहे 2 सेंटीमीटर, इथं आहे 4 सेंटीमीटर, इथं आहे 2 सेंटीमीटर. आणि तुम्हाला सांगितलं याची परिमिती काढायला. मग काय करणार तुम्ही कशाची बेरीज करणार सगळ्यांची. मी काय शिकवलं तुम्हाला. परिमिती म्हणजे काय. बंदिस्त असलेल्या आकृतीच्या सर्व बाजूंची बेरीज. मग आता समजा ही जी बाजू आहे ही लांबी दिली तुम्हाला. मग ही कशावरून काढणार तुम्ही. काय आहे इथं काय येईल 4. बरोबर. कारण हा आयताकृती. आयताच्या समोरासमोर बाजू सारखी असते. आता इथं पण बघा ही पण तुम्ही 4च लक्षात ठेवायची. इथं इथं मध्ये 2. मग आता करा बेरीज. सांगा इथं पण 4. करा बेरीज. 4 आणि 2 6, 6 आणि 4 10, 2 12 आणि 4 16, 16 आणि 4 20 आणि 2 22, 22 आणि 4 26, 26 आणि 4 30,
30 आणि 2 32, 32 आणि 4 34, सॉरी 36, 36 आणि 4 40. आणि हे मधले घ्यायचे का? घ्यायचे नाही घ्यायचे. हे जे मधले आहे ह्या कडांमध्ये आलेत का ते? आपण काय शिकलोय? बाजूंची बेरीज. हे आतमध्ये आकृती आली मग ही मोजायची, ही मोजायची, ही पण मोजायची, ही पण मोजायची. हा मधला पूर्ण भाग आपण ड्रॉप करायचा. अशी त्यांची आकृती तयार होणार आहे. त्यामुळे या मधल्यांचा जरी बाजू दिलेली असली तरी मोजताना विचार करायचा का? मोजताना विचार करायचा का? नाही. आणि जर बाजू दिलेली नसेल तर तुम्ही समोरासमोरील बाजू समान म्हणून तो आकडा तिथं मांडू शकता आणि बेरीज करू शकता. आहे का नाही? सोपं आहे का नाही परिमिती काढायला? चला आता इथं बघा, ही अशीच मी थोडीशी आकृती काढलेली आहे. समजा ह्याची बाजू आहे 2, ह्याची बाजू आहे 4. ह्याची परिमिती काढा. वाटते ना समान? बरं ठीक आहे. मग ह्याच्या समोरासमोरची काय असणार? लांबी 2 आणि ह्याची सांगा आता. 4 अधिक 4 अधिक 2 अधिक 2 12. काय आले संस्कार परिमिती? 12. आता परत गंमत आहे. हा आकार कोणता आहे? हा आकार कोणता आहे? त्रिकोण. पण सामायिक एक रेषा आली आहे कोणती? मध्ये. आता माझ्या बघा, समजा मी सांगितलं ह्याची लांबी आहे 8, ह्याची लांबी आहे 3, सॉरी रुंदी आहे 3, 8, 3 आणि ह्याची रुंदी आहे 4, 4. चला आता मला याची परिमिती काढून दाखवा. 19. 8 आणि 3 11 आणि 8 19 आणि 4 23 आणि 4 27. हे धरणार तुम्ही त्यात? नाही. मग तुमची परिमिती किती आली? 27 सेंटीमीटर. हे सगळे मी तुम्हाला सेंटीमीटर मध्ये सांगितले. जे काही असेल ना सेंटीमीटर मीटर तर ते त्यानुसारच घ्यायचे. एवढं एवढं उत्तर आले त्याच्यापुढे लिहायचं सेंटीमीटर. ठीक आहे? आहे काय अवघड याच्यात? आकृती आल्यावर गडबड कराल? परिमिती म्हणजे काय करायचं? सगळ्या बाजूंची आणि ज्या आतमध्ये आलेल्या बाजू आहेत अशा फसवणाऱ्या तुम्हाला त्यांची बेरीज करायची का? ते मोजायचे नाही. फक्त बाहेरच्या बाजूचे बघायचे. ठीक आहे? आलं लक्षात? घ्या मग लिहून आता.